नमस्कार मित्रांनो, जॉब्स दिस वीक म्हणजेच JTW या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. या सिरीजमध्ये आपण काय करत असतो तर या आठवड्यामधील जेवढ्या पण जाहिराती आहेत, नोकरी भरती जाहिराती, त्या सगळं आपण कवर करत असतो. त्यासाठी सध्या जर शिक्षण बघितलं तर ग्रॅज्युएशनपर्यंतच्या आपण जाहिराती बघत आहोत. त्याच्यानंतर बाकीचं इतर इंजिनिअरिंग वगैरेच्या ज्या जाहिराती आहेत त्या टाळण्याचा प्रयत्न करतो आहे. त्या इतर म्हणजेच भविष्यामध्ये त्या इन्क्लूड करण्याचा प्रयत्न नक्की करणार आहोत. तर आजच्या या व्हिडिओमधला पहिली जी जाहिरात आहे ती मित्रांनो असणार आहे उत्तर पश्चिम रेल्वेत अप्रेंटिसशिप पदासाठी 1646 जागा असणार आहेत. आणि त्या ज्या जागा आहेत त्या अप्रेंटिसशिप यासाठी असणार आहेत, प्रशिक्षणार्थीसाठी असणार आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रता जर या ठिकाणी बघितली तर 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण आणि ITI असणे आपल्याकडे आवश्यक आहे. मग ITIमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी कोणकोणते ट्रेड आहे तर इलेक्ट्रिशियन आहे, त्याच्यानंतर कारपेंटर, पेंटर, मेशन, पाईप फिटर, तर यासारखे इतर जे ट्रेड आहेत त्यांच्यासाठी ही जाहिरात आलेली आहे. अप्रेंटिसशिपसाठी जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर आपण अप्लाय करू शकणार आहात. आणि वयाची अट याच्या पुढे बघूया. वयाची अट जर बघितली तर 10 फेब्रुवारी 2024 रोजी कमीत कमी 15 वर्षांनी जास्तीत जास्त 24 वर्ष असायला पाहिजे. आणि या ठिकाणी SC/STसाठी 5 वर्षांची सूट देण्यात आलेली आहे, तर OBCसाठी 3 वर्षांची सूट देण्यात आलेली आहे. नोकरीच्या ठिकाणी या ठिकाणी आपण बघू शकता की अजमेर, बिकानेर, जयपूर आणि जोधपूर हे असणार आहे. जर पुढे जाऊन फी बघितली तर जनरल आणि OBCसाठी 100 रुपये, तर SC/ST, PWD आणि महिलांसाठी कुठल्याही प्रकारची फी आकारण्यात आलेली नाही. जर आपल्याला अर्ज करायचा असेल या जाहिरातीसाठी, या अप्रेंटिसशिपसाठी, तर आपल्यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्याची दिनांक जी आहे ती 10 फेब्रुवारी 2024 एवढी असणार आहे. याच्यानंतर पुढची जाहिरात युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये आहे. या ठिकाणी 250 जागांसाठी जाहिरात जी आहे ती आलेली आहे आणि त्या या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहेत. 250 म्हणजेच 250 या ठिकाणी आपण बघू शकता. पद काय असेल तर पदाचे नाव आहे प्रशासकीय अधिकारी स्केल 1. तर स्केल 1साठी ही जाहिरात असणार आहे. जर जागांचा तपशील बघितला कॅटेगरी वाईज तर अनरिझर्वसाठी 102, SCसाठी 37, STसाठी 20, OBCसाठी 67, EWSसाठी 24 आणि अशा एकूण 250 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता जर बघितली तर 60% गुणांसह आपल्याला पदवी आवश्यक असणार आहे. SC/ST उमेदवारांसाठी 55% गुण असले तरीही अप्लाय करता येईल. सोबतच संगणकाचे म्हणजेच कम्प्युटरचे ज्ञान, नॉलेज आपल्याला असणे आवश्यक असणार आहे. वयाची अट या ठिकाणी बघितली तर कमीत कमी 21 वर्षे ते जास्तीत जास्त 30 वर्ष असायला पाहिजे. या ठिकाणी परत SC/STसाठी 5 वर्षांची सूट आणि OBCसाठी 3 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे. संपूर्ण भारतात कुठेही नोकरी असू शकते. आणि फी जर बघितली तर जनरल आणि OBC साठी 1000 रुपये आणि SC/ST PWDसाठी 250 रुपये एवढी फी आकारण्यात आलेली आहे. आणि फॉर्म आपल्याला ऑनलाईन भरायचा आहे, तर त्यासाठीची दिनांक जी आहे ती 23 जानेवारी 2024 देण्यात आलेली आहे. आणि या सर्व जाहिराती ज्या आपण बघतोय त्यांच्या लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील. पूर्ण जाहिरात जर आपल्याला बघायची असेल तर लिंकवर क्लिक करून सविस्तर जाहिरात आपण बघू शकता. पुढील जाहिरात ही महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमार्फत देण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी 246 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. ही भरती जर बघितली तर एकूण 246 जागा असणार आहेत. जर जागा बघितल्या कोणकोणत्या पदं जर बघितली तर सर्वची सर्व ही अप्रेंटिसशिपसाठी भरली जाणार आहेत. एकतर ITI अप्रेंटिसशिप, त्याच्यानंतर पदवीधर अप्रेंटिसशिप आणि डिप्लोमा अप्रेंटिसशिप. तर अशा अप्रेंटिसशिपसाठी ही भरती घेतली जात आहे. जर आपण जागा बघितल्या तर ITIसाठी या ठिकाणी 210 जागा देण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी ITIचे ट्रेड जर बघितले तर फिटर, टर्नर, मशिनिस्ट आणि कोपा वगैरे जे बाकीचे इतर ट्रेड आहेत तर ते ट्रेड या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आपल्याला पूर्ण बघायचं असेल तर व्हिडिओ थांबवून बघू शकता किंवा जे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्याच्यावर क्लिक करून सविस्तर जाहिरात बघू शकता. शैक्षणिक पात्रता जर बघितली तर ITIवाल्यांसाठी ITI कंप्लीट असणे आवश्यक आहे. आणि पदवीसाठी इंजिनिअरिंग पदवी जी आहे ती पूर्ण असावी लागेल. आणि जर डिप्लोमा अप्रेंटिसशिपसाठी बघितले इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलसाठी तर या ठिकाणी तो डिप्लोमा पूर्ण असणे आवश्यक असणार आहे.
वयाची अट जर बघितली तर कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्ष या ठिकाणी देण्यात आलेले आहे. नोकरी जी आहे ती चंद्रपूरला असू शकते आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक या ठिकाणी 25 जानेवारी 2024 देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचाच आहे, तर या दिनांकाच्या आधी भरून घेतलेला बरा. यानंतर पुढील जाहिरात महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स लिमिटेड बँक्स फेडरेशन लिमिटेडमध्ये आहे. ही भरती घेण्यात येणार आहे आणि यासाठी जागा एकूण असणार आहेत 15. जागा जरी कमी असल्या तरी या ठिकाणी पद जे आहे ते कनिष्ठ लिपिक ग्रेड 2चं असणार आहे आणि जर आपण पदवीधर आहात आणि आपल्याकडे MSc आहे तर आपल्याला हा अर्ज करता येणार आहे. वयाची अट ही कमीत कमी 22 वर्ष आणि जास्तीत जास्त 35 वर्ष असणार आहे. नोकरी जर बघितली तर नांदेड, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, लातूर, पुणे आणि औरंगाबाद या ठिकाणी असणार आहे. या ठिकाणी फीज जर बघितली तर फी मस्त बऱ्यापैकी 1180 रुपये असणार आहे आणि अर्ज आपल्याला ऑनलाईन करावा लागेल आणि शेवटची दिनांक 22 जानेवारी 2024 ही असणार आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं तर बाकीच्या इतर जाहिरातीसुद्धा आहेत, जसं की भारतीय क्रीडा प्राधिकरणमध्ये आणि इलेक्ट्रिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 1100 जागा 1100 जागा, नॉर्दर्न कोलफिल्डमध्ये. पण या जे बाकीच्या जाहिराती आहेत यांच्यामध्ये इंजिनिअरिंग किंवा बाकीचे इतर शैक्षणिक पात्रता लागत असल्यामुळे आपण या ठिकाणी त्या कव्हर करणार नाही आहोत. पण जर आपल्याला बघायचं असेल तर लिंकवर क्लिक करून बघू शकता किंवा माझी नोकरीवर आपण जाऊन बघू शकता. या जाहिराती सध्या आपण माझी नोकरीवरून बघत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया इथं आणि भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.